नमस्कार. आज आपण हलवा फ्राय, हलव्याची करी आणि कोळंबी राईस अशा प्रकारे छान मस्त रेसिपी होणार आहे. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. फायनली मी घरी आलेली आहे आणि आता यात दोन पिशव्या आहेत. याच्यामध्ये एक कोळंबी आहे एका याच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये हलवा आहे. तर कोळंबीचं मी राईस करणार आहे आणि हलव्याचं फ्राय करणार आहे. तर ह्या दोन्ही रेसिपी आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहातच. तर आपण फिश घेण्यापासून व्हिडिओ केला आहे आणि रेसिपी करेपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. तर आता मी फिश हे काढते आणि स्वच्छ धुवून घेते पहिले अगोदर. याच्यामध्ये छान मावशीने आपल्याला कटिंग करून दिलं, बरंचसं साफ केले. थोडंसं हे मधलं वगैरे असतं तर मी हे सगळं साफ करून घेते पाण्याने स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेते, म्हणजे जेणेकरून याला कुठली घाण असं राहणार नाही, छान स्वच्छ होईल. आणि दुसरी आहे आपली कोळंबी. तर या कोळंब्या पण छान साफ करून दिलेत. तर आतलं आहे घाण ते हे असतं तर ते काढून घेऊया आपण. फिश चांगला साफ करून घेतलाय. आता हा जो आहे हा तोंडाचा भाग असतो, तर त्याला डोळे असतात तर ते डोळे मी काढून घेतले, त्यातली घाण पण सगळं साफ करून घेतले. मला आवडत नाही डोळे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ठेवू शकता आणि त्याशिवाय तुम्ही ग्रेव्ही करू शकता. तर हे तोंडाचे भाग जे आहे ते फक्त मी ग्रेव्हीसाठी वापरते आणि बाकी जे आहे त्याचे फ्राय करून घेणार. आता आहे ही कोळंबी. तर कोळंबीतला मधला जो धागा असतो काळा तर तो काढून टाकायचा. काही काही मावशीने काढला आहे पण काही काही राहिला आहे, तर तो छान आपण धुवून घेऊया मस्त अगोदर. त्यानंतर त्यातले धागे वगैरे सगळे काढून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मी ते धागे तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी ते काळे धागे त्यातले काढून टाकलेले आहेत, कारण की ते पोटासाठी खूप हानिकारक असतं, म्हणजे पोट दुखण्याची शक्यता असते. कारण ऑलरेडीच कोळंबी गरम असते आणि त्यामुळे आपण ते काढून टाकतो. तर छान कोळंबी धुतल्यानंतर 1 ते 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे आणि लाल मिरच्या मी भिजत घातल्या होत्या, शंकेश्वरी मिरची आणि बेडकी मिरची, ते त्याचं ते वाटण आहे. तर ते 1 ते 1.5 टेबलस्पून आपण घातलं आहे आणि मालवणी मसाला घालून त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर आता मी ते कोकमसुद्धा भिजत घातलं होतं 3-4 आणि त्याचं जो थोडंसं मॅश केला हाताने आणि त्याचा रस त्यामध्ये टाकला आहे. आंबटपणामुळे थोडंसं कोळंबीला एक वेगळी टेस्ट येते. कोकम किंवा लिंबू तुम्ही वापरू शकता त्याऐवजी. तर हळद आणि थोडंसं मालवणी मसाला टाकून आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. आता याला मॅरिनेट करायला ठेवूया. आता दुसऱ्या जी फिश आहे हलवा फिश त्याला पण मसाला लावून घेऊया. हे फ्रायसाठी आणि थोडी ग्रेव्हीसाठी आहे. ग्रेव्हीसाठी हे पीसेस आहेत वेगळे आणि हे फ्रायसाठी आहे. मी यातले डोक्याची पीसे वेगळे काढून ठेवतो, म्हणजे याला नुसतं ग्रेव्हीसाठीच आपण वापरणार आहोत. आणि हा शेपटीचा भाग सुद्धा एक टाकतोय. याला सुद्धा आलं लसूण पेस्ट, मिरची भिजवलेली ती पेस्ट आणि मालवणी मसाला, हळद, मीठ लावून याला सुद्धा मॅरिनेट करायला बाजूला आपण ठेवणार आहोत. 5-10 मिनटं झाल्यानंतर आता मी एक ट्रिक तुम्हाला दाखवते, ते म्हणजे नारळ फोडण्याची ट्रिक. तर आपण बघूया. हा जो नारळ आपण घेतलेला आहे हा ओला करून घेतलाय. ओला यासाठी केला की हा नारळ लवकर फुटतो. तो कसा फुटतो ते मी तुम्हाला दाखवते. आता मी हा ओला केला आणि याला हातातच फोडते. अशा प्रकारे नारळ मी फोडले आणि आता लागली थोडीशी भूक. ढोकळा जो मला खूप आवडतो, हा मुलुंडचा ढोकळा फार आवडतो आणि त्यामुळे मी हा आता टेस्ट करणार आहे. मस्त आहे. आणि त्याच्यासोबत ही पुदिन्याची चटणी असते, खूप सुंदर लागते. ही पण सुकी चटणी त्याच्यासोबत खायला. तर मी ढोकळा संपते आणि त्यानंतर रेसिपी चालू करते. थोडीशी भूक झाली होती त्यामुळे थोडासा ढोकळा खाल्ला. त्यानंतर रेसिपीला आपण स्टार्ट करूया. तर मी घेतला आहे कांदा, खोबरं. आता सगळ्यांचं वाटण आपण करून घेणार आहोत.
कांदा खोबरं त्रिफळा यांचं वाटण आपण करून घेणार आहोत. बाजूला आलं लसूण पेस्टसुद्धा केलेली होती. तर कढईसुद्धा तापायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपण बाजूला कटिंग करून घेतलेला आहे. तर यामध्ये अगोदर आपण ग्रेव्ही करणार आहोत. तर आलं लसूण पेस्ट छानपैकी तेलामध्ये होऊ द्यायची. त्यानंतर जे वाटण आपण केलं आहे खोबऱ्याचं, कांदा खोबरं आणि त्रिफळा ते घालून तर छान मस्तपैकी याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकणार आहोत. मालवणी मसाला जी मच्छीसाठी फेवरेट असते प्रत्येकाच्या. आणि बाजूलासुद्धा मी एक पातेलं ठेवलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण कोळंबी राईस करणार आहोत. तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडला 2 ठेवलेला आहे. तिकडे खडा मसाला मी तेलामध्ये परतायला ठेवला आहे आणि कढईमध्ये मसालासुद्धा परतायला ठेवलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपल्या 2 रेसिपी रेडी होत आहेत. तर मसाला छान परतून झाला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, मालवणी मसाला, लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. तर अशा प्रकारे छान मिक्स करून वाटण आपलं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं मसाल्याचं भांडं विसरून मी त्यामध्ये ग्रेव्ही करायला ठेवली आहे. तर इकडे तेल चांगलं तापलं आणि त्यामध्ये कांदासुद्धा व्यवस्थित आपण परतून घेतो आहे. तर दोन्ही साईडला 2 छानपैकी रेसिपी आपल्या रेडी होत आहेत. तर आता मसाला छान परतून झाला. त्यामध्ये टाकलं आहे पाणी. गरजेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोकम जो भिजवला होता ना 2-3, तर त्यासुद्धा बारीक मॅश करून आपलं त्याचं सारसुद्धा टाकलं आहे आणि कोकमसुद्धा टाकलं आहे. तर इकडेसुद्धा कांदा छान परतून होतो आहे. तो पण त्या चवीनुसार मीठ आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेला आहे आणि त्याला आता उकळी येऊ द्यायची आहे. तर हा जो पीस आपण मॅरिनेट करायला ठेवले होते तर ते पीससुद्धा त्यामध्ये ॲड करूया. हे तोंडाचे पीस आहे. जनरली कोणी खात नाही, पण तोंडाच्या पीसामध्ये सुद्धा खूप विटॅमिन असतं. तर ते आपण टाकून न देता त्याची ग्रेव्हीमध्ये सुद्धा एक छान प्रकारे बनवलं जातं. तर अशा प्रकारे आता दुसऱ्या साईडला जो पातेल्यामध्ये कांदा वगैरे परतून झाला तर त्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड केला आहे. तिकडे ग्रेव्हीलासुद्धा उकळी आलेली आहे. दोन्ही साईडला छान व्यवस्थित आपल्या रेसिपी रेडी होत आहेत. यामध्ये ॲड केलं आहे आलं लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट मी ॲड केली आहे. तर 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये ॲड करून छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान व्यवस्थित परतला की आपली राईससुद्धा खूप छान होतं. म्हणजे कोळंबी राईस हा उत्तम प्रकारे बनवल्या जातं. तर यामध्ये मालवणी मसाला, तर आपल्या सगळ्या रेसिपी मालवणी मसाल्यामध्येच बनवतो आहे. कारण मच्छी बनवते त्यामध्ये मालवणी मसाला मध्येच बनवावी कारण खूप छान होते. तर आता यामध्ये धनिया पावडर 2 टेबलस्पून, मालवणी मसाला 2 टेबलस्पून आणि हे आहे फ्रेश क्रीम. त्या फ्रेश क्रीममुळे आपला जो राईस आहे तो खूप सॉफ्ट आणि खूप चवीला छान लागतो. त्यामुळे मी फ्रेश क्रीम वापरली. तुमच्याकडे तुम्ही वापरत नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता. तर अशा प्रकारे छान ग्रेव्हीला एक मस्त तरी आली आहे थोडीशी आणि त्यामध्ये आपण हळद, थोडंसं लाल तिखट, धनिया पावडर ॲड करून छान मिक्स करून मसाल्याला एक वेगळं टेक्स्चर देणार आहोत आणि छान असं स्पायसी हे कोळंबी होणार आहे, कोळंबी राईस. हलक्या हाताने आपल्याला सगळा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे मॅरिनेट करायला कोळंबी आपण ठेवलेली होती ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. मसाला छान एकजीव झालेला आहे. मस्त छान बुळबुळे येत आहेत त्याला. तर त्यामुळे आता आपण हा घेतला आहे तांदूळ. हा तांदूळ आपला लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि छान मिक्स करून त्याला थोडा वेळ आपण असंच ठेवूया. त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून त्याला शिजवून घेऊया. तर हे बघा मी हळूहळू हलवते. थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि त्यानंतर याला राईसला छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. 80% झाला आहे. आणखीन 20% व्हायचा म्हणजे 100% आपला शिजला की आपला तो राईस रेडी होईल. तर तोपर्यंत आता फ्रायला घेते. त्या फ्रायसाठी आपण तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे. त्यामध्ये सुद्धा हळद, गरम मसाला थोडासा आणि मीठ, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला घालून ते एकजीव करून घ्यायचं आणि पॅनमध्ये तेल टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेलसुद्धा छान गरम असायला हवं. जेव्हा आपण फ्राय करतो फिश तेव्हा तेल आपलं गरम असायला हवं. त्यानंतर मग फिश टाकल्यानंतर आपलं गॅस कमी करू शकता. पण जेव्हा आपण फिश त्या तेलामध्ये टाकतो किंवा फ्राय करायला घेतो तर तेल आपलं गरम असायला हवं चांगलं. त्याने आपल्या फ्राय खूप कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात आणि छान व्यवस्थित आतून बाहेरून व्यवस्थित शिजलं जातं आणि टेस्टला पण खूप भारी लागतं. तर अशा प्रकारे जर फ्राय रेसिपी कोळंबी राईस आणि अशा प्रकारे कोळंबी राईस फ्राय, हलवा फ्राय आणि हलव्याची ग्रेव्ही. हा मस्त काय कलर आला आहे ना.
तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.